नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप 20 मोस्ट इम्पॉर्टंट जी के क्वेश्चन्स सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सामान्य ज्ञान प्रश्न बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्न क्रमांक 1, खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन 1 बहिणाबाई चौधरी, ऑप्शन 2 पद्मा गोळे, ऑप्शन 3 शांता शेळके, ऑप्शन 4 इंदिरा संत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 बहिणाबाई चौधरी. प्रश्न क्रमांक 2, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 मेघालय, ऑप्शन 2 आसाम, ऑप्शन 3 पश्चिम बंगाल, ऑप्शन 4 बिहार. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 आसाम. प्रश्न क्रमांक 3, वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले? ऑप्शन 1 रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन 2 मोहम्मद इक्बाल, ऑप्शन 3 बंकिमचंद्र चटर्जी, ऑप्शन 4 महात्मा गांधी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 बंकिमचंद्र चटर्जी. प्रश्न क्रमांक 4, संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? ऑप्शन 1 हेग, ऑप्शन 2 पॅरिस, ऑप्शन 3 न्यूयॉर्क, ऑप्शन 4 टोकियो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 हेग. प्रश्न क्रमांक 5, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन 1 दादाभाई नौरोजी, ऑप्शन 2 फेडरिक एंजल्स, ऑप्शन 3 अलेक्झांडर पुश्किन, ऑप्शन 4 कार्ल मार्क्स. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 कार्ल मार्क्स. प्रश्न क्रमांक 6, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? ऑप्शन 1 1945, ऑप्शन 2 1914, ऑप्शन 3 1919, ऑप्शन 4 1935. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 1914. प्रश्न क्रमांक 7, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेत साजरा केला जातो? ऑप्शन 1 28 ऑगस्ट, ऑप्शन 2 28 जून, ऑप्शन 3 28 फेब्रुवारी, ऑप्शन 4 28 जानेवारी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 28 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 8, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? ऑप्शन 1 लोकशाही, ऑप्शन 2 परिशिष्ट, ऑप्शन 3 प्रस्तावना, ऑप्शन 4 उद्दिष्टे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 प्रस्तावना. प्रश्न क्रमांक 9, संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? ऑप्शन 1 स्वातंत्र्याचा अधिकार, ऑप्शन 2 समानतेचा अधिकार, ऑप्शन 3 1 आणि 2, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 स्वातंत्र्याचा अधिकार. प्रश्न क्रमांक 10, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? ऑप्शन 1 अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने, ऑप्शन 2 प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने, ऑप्शन 3 नेमणुकीद्वारे, ऑप्शन 4 सर्वांच्या सहमतीने. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने. प्रश्न क्रमांक 11, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? ऑप्शन 1 तांबडा, ऑप्शन 2 तपकिरी, ऑप्शन 3 हिरवा, ऑप्शन 4 निळा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 तपकिरी. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? ऑप्शन 1 कोल्हापूर, ऑप्शन 2 मुंबई, ऑप्शन 3 इचलकरंजी, ऑप्शन 4 औरंगाबाद. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 इचलकरंजी. प्रश्न क्रमांक 13, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? ऑप्शन 1 पुणे, ऑप्शन 2 मद्रास, ऑप्शन 3 देहरादून, ऑप्शन 4 हैदराबाद. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 पुणे. प्रश्न क्रमांक 14, नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? ऑप्शन 1 बाबू गेनू, ऑप्शन 2 शिरीष कुमार, ऑप्शन 3 अच्युतराव पटवर्धन, ऑप्शन 4 असीम कुमार. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 शिरीष कुमार. प्रश्न क्रमांक 15, विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला? ऑप्शन 1 महर्षी कर्वे, ऑप्शन 2 गोपाळ गणेश आगरकर, ऑप्शन 3 पंडिता रमाबाई, ऑप्शन 4 महात्मा फुले. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 महर्षी कर्वे. प्रश्न क्रमांक 16, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? ऑप्शन 1 गदर इंडियन, ऑप्शन 2 इंडिपेंडन्स लीग, ऑप्शन 3 फॉरवर्ड ब्लॉक, ऑप्शन 4 स्वराज्य पक्ष. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 फॉरवर्ड ब्लॉक. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? ऑप्शन 1 हेलियम, ऑप्शन 2 लिथियम, ऑप्शन 3 निऑन, ऑप्शन 4 ऑर्गॉन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 लिथियम. प्रश्न क्रमांक 18, क्षय, संक्रामक रोग, कॅन्सर काय? ऑप्शन 1 असंक्रामक रोग, ऑप्शन 2 संक्रमण, ऑप्शन 3 साथीचा रोग, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 असंक्रामक रोग. प्रश्न क्रमांक 19, विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबवण्यापूर्वी काही वेळ फिरत राहतो त्यास काय म्हणतात? ऑप्शन 1 दिशेचे जडत्व, ऑप्शन 2 परिणामाचे
जडत्व, ऑप्शन 3 विराम अवस्थेचे जडत्व, ऑप्शन 4 गतीचे जडत्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 गतीचे जडत्व. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? ऑप्शन 1 6, ऑप्शन 2 5, ऑप्शन 3 4, ऑप्शन 4 3. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 6. आजच्या प्रश्नामध्ये आपण महाराष्ट्राशी संबंधित जे काही स्पर्धा परीक्षेचे प्रश्न आहेत त्याचे विश्लेषण बघितलेले आहेत आणि असेच आणखी प्रश्न बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. आपण डेली असे व्हिडिओज घेऊन येणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद.